मुंबई पुणे महामार्ग जो आहे तो घाटाचा मार्ग असल्यामुळे चढायला किंवा वाहनांसाठी सुद्धा तो अडचणीचा ठरतो. ट्रॅफिक जाम होऊ शकते म्हणून एक्सप्रेस हायवेचा आग्रह होता. मात्र एक्सप्रेस हायवेवरून जायला या ठिकाणी पोलिसांनी बंदी घातलेली आहे. आपण बघू शकता की CRPFचे जवान जे आहेत केंद्रीय सुरक्षा बलाचे ते या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आणि सशस्त्र केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांचा या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपल्यासमोर जो हा मार्ग दिसतोय तो एक्सप्रेस वेवरती जाणारा मार्ग आहे. लोणावळा शहरातून एक्सप्रेस वेवर एंट्री करण्यासाठी या मार्गांचा वापर केला जातो. मात्र या ठिकाणी CRPFच्या जवानांचा हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला जिकडून वाहनं खाली उतरतात त्या बाजूने सुद्धा कुणी वर चढू नये म्हणून त्या दिशेने सुद्धा या ठिकाणी CRPFच्या जवानांचा या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. एक्सप्रेस हायवेवरती कुठलंही मराठा आंदोलकांचं वाहन जाणार नाही किंवा मराठा आंदोलकांचा मोर्चा एक्सप्रेस हायवेवरती जाणार नाही याची सुद्धा खबरदारी सध्या प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. आणि या ब्रिजच्या खाली हा जो महामार्ग आहे तो जुना मुंबई पुणे महामार्ग आहे. या महामार्गावरून मात्र सगळ्या मराठा आंदोलकांना मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीची मुभा देण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी हा महामार्ग जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे आणि इतर अवजड वाहतुकीसाठी हा महामार्ग बंद सुद्धा करण्यात आलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.